पण असं अचानक का अनाऊन्स करायचं असेल? हो ना, स्टार ऑफ द सीझन तर अनाऊन्स करून झालाय. मग आता आणखीन काय असेल? बापरे, काय काय चाललंय आपल्या ऑफिसमध्ये? का ग, काय झालं? नाही अगं, म्हणजे सरांना अजून कोणाचं भिंग फोडायचंय की काय? लग्न झालंय वगैरे कोणाचं तरी? अहो रजनी मॅडम, असं काही झालं तर सरांनी अनाऊन्स करायच्या आधी तुम्हाला कळणार नाही का? हो रे, बरोबर आहे तुझं. पण साई, कसं आहे, एक मिनिट, तुम्ही दोघं जण उगाच विषय वाढवू नका. मला काय वाटतं, सरांना दिवाळीच्या पॅकेजेस बद्दल काहीतरी सांगायचं असेल. नाहीतर जुईच्या आणि माझ्या प्रोजेक्ट बद्दल बोलायचं असेल. आमचा प्रोजेक्ट एकदम चांगला होतोय. अरे साई प्रसाद, स्वतः सारखं सारखं असं म्हणून ते सिद्ध होत नाही रे. लोकांनाही म्हणू देत असं काय. पण मला कळत नाही का आपण याच्यावर का चर्चा करतोय. सर येतील, अनाऊन्स करतील, तोपर्यंत वाट बघूया ना. ऍब्सोल्युटली करेक्ट. चला कामाला लागा. जयराम, तुमचं काम झालंय का? मला जरा बोलायचंय. नाही, अजून माझं काम नाही झालं. सॉरी. तांगडे, ए तांगडे, तांगडे, हे गेला हा. नवरे, तर थांबा. एकदा हाक मारून झाल्यानंतर ओ ऐकू येण्यासाठी जरा श्वास घ्या. मग ओ ऐकू आला नाही की मग दुसरी हाक मारा ना. जरा प्रयत्न करा बघू. हे बघा, हे असले खेळ खेळायला माझ्याकडे वेळ नाही. बघा तर करून. मला हाक मारा. तांगडे, हो, काय झालं? का बोलवत मला? कुठे गेला होतास? हे बघा नवरे साहेब, तुम्हीच मला स्टेशनरीचं बिल बघायला सांगितलं होतं. ते मी बघत होतो. हा, तरी तुम्ही मला हाक मारताय आणि विचारताय कुठे गेला होतास म्हणून. आता तुम्ही मला सांगितलं होतं स्टेशनरीचं बिल बघ, ते मी बघत होतो. तर माझं काय चुकलं मला सांगा. माझं का लक्ष नाही कामात असं तुम्ही म्हणता? सांगा. कळलं. मग तांगडे, हे बघ, तू एक काम कर, दाभोळकर सरांची केबिन नीट साफ करून घे. काय केबिन अशी चकचकीत दिसायला पाहिजे. अहो, पण दाभोळकर सरांची टूर झाली ना आता काय तर. मग आता कशाला केबिन साफ करायचे? तांगडे, हा, तुला प्रश्न विचारण्याचा नाही तर साफसफाईचा पगार मिळतो. हो नवरे, बरोबर असं विचारतोय ना तो. नाही म्हणजे दाभोळकर सर खरंच काय येतात? ते कॉन्फिडेन्शियल आहे. काय काय म्हणालात तुम्ही? कॉन्फिडेन्शियल असं म्हणालात का तुम्ही? काय सरांना माहितीये काय कॉन्फिडेन्शियल आहे ते. सरांनीच मला सांगितलंय. हे आज दाभोळकर सर येणार आहेत. ओ, अच्छा, म्हणजे तुम्ही जी अनाउन्समेंट म्हणालात ती याच संदर्भात का? ते मला काही माहित नाही. नवरे, चक्क तुम्हाला माहित नाही? मला माहिती असलं तरी मी सांगणार नाही. पण नवरे, तुम्हाला जे माहिती आहे ते 100% खरं आहे याची खात्री आहे ना तुम्हाला?
मला काही बोलायचंच नाहीये. आणि तांगडे, तू केबिन साफ कर. बर. आणि तुम्ही सगळे आता यावर कुठलीही चर्चा नकोय. त्यापेक्षा काम करा, काम. जय सर, दाभोळकर सरांचं बसताना ना ते इथून हलवायला पाहिजे. सॉरी, म्हणजे मला माहित आहे ते तुमचे होणारे नातेवाईक आहेत, पण तांगडे, नवरे परत ऑफिस डोक्यावर घेतील तुझ्या नावाने. जा, काम कर जा प्लीज. सॉरी. Good morning, everybody. हॅलो सर. Hello. हॅलो सर. Hello. हॅलो सर. हॅलो दाभोळकर साहेब. ओ मिसेस देव, या ना या. थोडं बोलायचं होतं. अरे मग मला बोलवून घ्यायचं ना, केबिन मध्ये मी आलो असतो, तुम्ही कशाला इथपर्यंत आलात? अहो काय, कशाला या फॉर्मॅलिटीज. आहे ना थोडा वेळ बोलू? तुमचं ऑफिस आहे, खरं तर या ऑफिस मध्ये बोलण्यासाठी मी परवानगी घ्यायला हवी. तुम्ही बसा ना, बसा प्लीज. बसा. तुम्हाला माहितीच आहे दाभोळकर साहेब की आपल्या स्टाफ समोर आपण जर काही टार्गेट ठेवलं तर मग त्यांच्याकडूनही काम जोमाने होतं. आणि याच उद्देशाने आम्ही एक स्पर्धा ठेवली होती. हनीमून टूर्ससाठी सगळ्यात जास्त क्लायंट्स कोण आणतंय याची. हो, मला कल्पना आहे त्या स्पर्धेची. तर देव टूर्सची सगळी हनीमून पॅकेजेस फुल झाली आणि सगळ्यात जास्त क्लायंट्स ज्यांनी आणले त्याला आम्ही स्टार ऑफ द सीझन म्हणून डिक्लेअर केलं. मिस्टर जयराम. दाभोळकर साहेब, जयनी या स्पर्धेतून माघार घेतली होती. मे बी त्यांना कल्पना असावी की त्यांच्यासाठी हे सगळं करणं इम्पॉसिबल आहे. नाही दाभोळकर साहेब, त्याच्यासाठी हे नक्कीच पॉसिबल होतं. पण त्याच्यावर एक मोठी जबाबदारी होती. आमचे सगळे जुने क्लायंट्स पुन्हा देव टूर्सकडे आणण्याची, आणि ती त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडली. तसंच तुमच्यासाठी एवढ्या मोठ्या टूरचं प्लॅनिंग करायचं होतं त्याला, आणि या गोष्टींना त्याने प्रायोरिटी दिली म्हणून त्याने स्पर्धेतनं माघार घेतली. तर तुम्हाला सांगायचं हे होतं की स्टार ऑफ द सीझन झाली आहे रजनी. ओ येस, मला वाटलंच होतं. शी इज अ व्हेरी ब्राईट गर्ल. ही अनाउन्समेंट आम्ही केलीच आहे, पण याच्याहूनही एक स्पेशल अनाउन्समेंट करायची आहे आणि ती तुमच्या समोर करावी असं मला आणि अविनाशला वाटलं, म्हणून अविनाशने आज तुम्हाला बोलवून घेतलं. अरे आय एम रिअली ऑनर्ड. म्हणजे तुम्ही मला ह्या कामासाठी बोलवलं तर मला खरंच असं वाटतं की आय एम अ पार्ट ऑफ दिस फॅमिली. ऑफकोर्स यू आर. हो. हा, मी जो रिवाइज मेल केला ना तो एकदा चेक करा. बरोबर. हो, नाही, मी सागर सरांना पण सीसी केलाय. नाही, तुम्ही एकदा मेल चेक करून घ्या, मग आपण टूर बद्दल डिटेल मध्ये बोलू. ठीक आहे, बाय. जय,
का बोलत नाहीयेस तू माझ्याशी? महत्वाचं काम आहे. जय प्लीज प्लीज सांग ना, का चिडलायस तू माझ्यावर? का इग्नोर करतोयस मला? जय प्लीज प्लीज सांग ना मला. तू सांगतेस? म्हणजे कशाबद्दल बोलतोयस तू? अदिती मॅडम, जय सर, तुम्हाला अविनाश सरांनी बोलवलंय. हे एक महत्वाची अनाउन्समेंट आहे. तेव्हा इतर कामं बाजूला ठेवा आणि लवकर या. ओके? आलोच. या. आहेत ना सगळे? नवरे कोणी कुठे गेलं नाहीये. पण विचारणं माझं काम आहे. या सर. नवऱ्याने तुम्हाला सांगितलं असेल, एक महत्वाची अनाउन्समेंट मला करायची. पण ती अनाउन्समेंट करण्याच्या अगोदर उद्यापासून दिवाळी सुरू होते आणि तुम्हाला सुट्टी आहे. त्यामुळे सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. विश यू द सेम सर. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. माझ्यातर्फेही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी आणि नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचं, समाधानाचं आणि भरभराटीचं जावो. थँक्यू. तुम्हालाही. आऊ, तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या शुभेच्छा. थँक्यू. तुम्हाला सर्वांना माहिती आहेच की दरवर्षी दिवाळीत तुम्हाला सगळ्यांना गिफ्ट आणि बोनस दिला जातो. याही वर्षी तुम्हाला गिफ्ट आणि बोनस मिळणार आहे. तांगडे. तांगडे. हा हा, आलो. ओ हळू. दाभोळ साहेब, हॅपी दिवाळी. हो, देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स कडनं तुम्हाला दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सो मच. विश यू हॅपी दिवाळी टू. अँड यू टू मॅम. यावर्षी प्रत्येकाचे गिफ्ट्स वेगळे आहेत. तुमच्या आवडीच्या असतील. मला खात्री आहे तुम्हाला त्या आवडतील. आऊ. रजनी. थँक्यू सर. तिलोत्तमा. थँक्यू सो मच. थांब थांब. हे नंदिनीला नक्की दे आठवणीने ती आली की. थँक्यू. सारिका ये. हे तुझ्यासाठी. कदम. साई प्रसाद, हॅपी दिवाळी. नवरे. थँक्यू. जुई. ओ हॅपी दिवाळी तांगडे. रजनी. हा. हे तुझ्यासाठी खास बक्षीस. स्टार ऑफ द सीझन झालीस ना म्हणून. पण हे बक्षीस तुला मी नाही देणार आहे, दाभोळकर साहेब देतील. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर. थँक्यू आई साहेब. थँक्यू सो मच सर. अभिनंदन.
मिस दाभोळकर, हे तुमच्यासाठी. मिस दाभोळकर, तुम्ही मला सगळ्यांच्या आवडीनिवडीनुसार गिफ्ट घ्यायला मदत केली, पण तुमच्यासाठी गिफ्ट घेतलंच नाही. त्यामुळे मी हे माझ्या चॉईसने आणले. बघा तुम्हाला आवडतं की नाही. थँक्यू सो मच सर. आणि नक्की आवडेल मला. सगळ्यांनी सांगा गिफ्ट कशी वाटली ते. आईसाहेब, सगळी गिफ्ट सरांनी स्वतः घेतलीत म्हणजे आम्हाला आवडणारच. थँक्यू सो मच सर. थँक्स मला नाही, मिस दाभोळकरांना म्हणा. कारण हा सगळा चॉईस त्यांचा आहे. ऑफिसमधनं वेळ काढून त्या माझ्या बरोबर आल्या म्हणून हे सगळं शक्य झालं. हे काय अदिती, तू आम्हाला सांगितलं देखील नाही. तिला बजावलं होतं कोणाला सांगायचं नाही म्हणून. म्हणून तर आता सरप्राईज मिळाल्याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय ना. मिस्टर देव, तुम्ही खूप काळजी करता तुमच्या स्टाफची, खूप कौतुकही करता वेळ प्रसंगी. पण सगळ्यांचं कौतुक केलं तर मिस्टर जयरामचं कौतुक केलंच नाही. मिस्टर दाभोळकर, देव टूर्स मध्ये जे लोक काम करतात त्यांचं कौतुक होतच. यावेळेस मिस्टर जयरामचं काम बघतात त्यांची दिवाळी खूप स्पेशल असणार आहे. मला जी अनाउन्समेंट करायची आहे ती मी आता सगळ्यांच्या समोर करतो, पण याचं सगळं श्रेय मिस्टर दाभोळकर तुम्हालाच आहे. त्यांनी आपल्याला खूप चांगला बिझनेस डेव्हलपर घडवून दिलाय, ज्यांनी आपले सगळे जुने क्लायंट्स परत आणलेत. ते मिस्टर जयराम खानोलकर. मिस्टर जयराम, खूप मोठं बक्षीस असताना सुद्धा तुम्ही स्टार ऑफ द सीझनच्या कॉम्पिटिशन मधनं लांब राहिला, पण तुम्ही आपल्या कंपनीला खूप काही मिळवून दिलं. आणि स्वतःला सिद्ध केलं. त्यामुळे आजपासून तुम्हाला प्रमोट केलं जात आहे. आजपासून तुम्ही देव टूरचे बिझनेस डेव्हलपमेंट हेड असाल. अभिनंदन जय. मिस्टर जयराम, अभिनंदन. थँक्यू. आणि हे तुमचं प्रमोशन लेटर. पण मिस्टर दाभोळकर, खरं म्हणजे तुमच्या ट्रेनिंगमुळे हे जयरामला शक्य झालं. त्यामुळे मला आवडेल जर तुम्ही तुमच्या हाताने हे लेटर त्याला दिलं तर. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर जयराम खानोलकर. थँक्यू सर. तुमच्यामुळेच खरं तर हे शक्य झालं.
मिस्टर जयराम, तुम्हाला प्रमोशन मिळालं त्यामुळे तुम्हाला आता ही तुमची जागा सोडायला लागणार आहे. आजपासून तुम्ही इथे नाही बसायचं. देव टूर्स मध्ये आजपासून तुमची स्वतःची केबिन असणार आहे. सर, मला केबिनची गरज नाही आहे. इथे सगळ्यांच्यात बसून काम करायला जास्त मजा येते. जयराम, मी सुद्धा माझ्या केबिन मध्ये बसून काम करतो याचा अर्थ असा नाही की मी तुमच्या सगळ्यांसोबत काम करत नाही. अप्रिसिएशन म्हणून तुम्हाला केबिन देतोय. दाभोळकर सरांनी तुम्हाला ट्रेन केलं आणि त्यानंतर खूप कमी दिवसात तुम्ही खूप चांगला परफॉर्मन्स दिलात. त्यामुळे मी दाभोळकर सरांना विनंती करतो की तुमचा हा शिष्य तुमच्या बरोबर तुमच्या सोबत तुमची केबिन शेअर करेल. आणि मिस्टर जयरामला त्यांच्या खुर्चीत बसवण्याचा मानही दाभोळकर सर तुमचाच.